स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांपैकी बाळाप्पा स्वामी हे स्वामींचे लाडके भक्त होते. स्वामींची सेवा त्यांनी जवळजवळ एक तपपर्यंत केलेली होती. श्री बाळाप्पा हे ब्राह्मण असून धारवाड जिल्ह्यातील कर्जगी तालुक्यातील हावरे गावचे राहणारे होते. त्यांची भक्ती समर्थांकडे कशी जडली, ते अक्कलकोटात कसे आले, बारीक सारीक सेवा करता करता ते पट्ट सेवेकरी कसे बनले, चोळाप्पा, सुंदरबाई, राणी सरकार व पंच कारकिर्दी महाराजांसंबंधाने कशा कशा झाल्या, या सर्व गोष्टी स्वामी भक्त बाळाप्पा यांचे चरित्र ऐकल्यानंतर कळून येणार आहेत. हे बाळाप्पा खाऊन पिऊन घरचे सुखी होते. सावकारीचे व सराफीचे असे त्यांचे दुकान होते. जेव्हा सद्गुरूची सेवा करण्याचे त्यांचे दिवस आले, तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती एकदम बदलून काही केल्याने मनात शांतता वाटेनाशी झाली. यावेळी बाळाप्पांचे वय 30 वर्षाचे होते. अक्कलकोटात जावे किंवा कोठे जावे याबद्दल त्यांचा निश्चय झाला नव्हता. मात्र चित्त व्यग्र होऊन सद्गुरू सेवा घडावी अशी मनाची उत्कट इच्छा झाली होती. पुढे त्यांचे वडील मुलीचे लग्न झाल्यावर व मुलाचे उपनयन झाल्यावर ते घराबाहेर पडले. त्यापूर्वी 3 रात्री पंचपक्वान्नांनी भरलेले ताट स्वप्नात त्यांच्या पुढे वाढून येत असे. हुबळीस आपणास फिर्याद देण्यास जावयाचे आहे, असे घरातील माणसांना सांगून बाळाप्पा हे सद्गुरूचे शोधास निघाले. बाळाप्पाने प्रथम मुरगोड गावी जाण्याचा निश्चय केला. हा गाव धारवाड जिल्ह्यात असून तेथे श्री चिदंबर दीक्षित म्हणून साक्षात शंकराचा अवतार होऊन गेलेला आहे. या दीक्षितांनी मोठा यज्ञ केला होता. त्यांनी अनेक चमत्कार करून दाखवले होते. त्यांची कीर्ती केवळ कर्नाटकातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेली होती. श्री स्वामी समर्थांजवळ एक वेळ कोणी या दीक्षितांबद्दल गोष्ट काढली असता महाराजांनी उद्गार काढले की चिदंबर दीक्षितांनी यज्ञ केला त्यावेळेला आपण पंक्तीत तूप वाळीत होतो, असे महाराज म्हणाले होते. चिदंबर दीक्षितांची फारच ख्याती होती. त्यांचे वडील मल्हार दीक्षित यांनी रामेश्वराचे वाटेवर चिंदाबरेश्वर म्हणून महादेवाचे स्थान आहे, तेथे 12 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा शंकराने साक्षात दर्शन देऊन तुझे पोटी मीच अवतार घेतो म्हणून आशीर्वाद दिला. जन्म झाल्यावर मुलाच्या एका कानात तुळशी व एका कानात बेल असेल, तोच अवतारी असे समजावे म्हणून शंकराने सांगितले. मल्हार दीक्षित पुढे स्वग्रामी गेले. त्यांचे कुटुंबास गर्भ राहून चिदंबर दीक्षितांचा अवतार झाला. त्यांच्या अनेक लीला प्रसिद्ध आहेत. मौजीबंधन झाल्यानंतर एक वेळ एक बाई गजगौरी व्रताची पूजा संकल्प वगैरे सांगण्यास छोटे दीक्षितांस घेऊन गेली. गजाचे प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हटल्याबरोबर गजास खरोखर प्राण येऊन तो चालू लागला. मल्हार दीक्षितांस ही हकीकत कळताच त्यास पुत्राच्या बाललीलेचे मोठे आश्चर्य वाटून बाल अवतारी असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. त्यांचे सर्व चमत्कार सांगू लागल्यास एक ग्रंथच होईल. त्यांनी एक मोठा यज्ञ केला. त्याची प्रसिद्धी सर्व महाराष्ट्रभर झाली. या यज्ञास त्यांनी लाखो रुपये खर्च झाले होते. यज्ञाच्या वेळेस एका प्रसंगी तुपाचा तोटा आला असता पाण्याच्या घागरी आणून तुपाचे घटात ओतल्याबरोबर सर्व तूप झाले. दुसरे बाजीराव दीक्षितांची कीर्ती ऐकून मुद्दाम पुण्याहून दीक्षितांच्या दर्शनास आले होते. ते जाणार हे ऐकून पुष्कळ गरीब ब्राह्मण वगैरे ज्यांची इनाम गावे वर्षासने वगैरे सरकारातून अन्यायाने जप्त झाली होती, असे लोक चिदंबर दीक्षित यांच्याकडे दाद मागण्यास आले व आपणाबद्दल बाजीराव साहेबास समजुतीच्या गोष्टी सांगून वर्षासने वगैरे परत मिळवण्याची कृपा व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली. पुढे काही दिवसांनी बाजीराव साहेब मुरगोडास आले. त्यास आतून बातमी लागली की आपल्याकडून गांजलेले लोक दाद मागण्यास दीक्षितांकडे आले आहेत व दर्शनास गेल्यास दीक्षित त्याबद्दल गोष्ट काढणार आहेत. ही बातमी ऐकून कोणाबद्दल आपणास भीड पडू नये म्हणून बाजीरावाने दीक्षितांकडे एक 7 कलमाची यादी पाठवली व त्याप्रमाणे मान्य झाल्यास तरच आम्ही दर्शनास येऊ, असे सांगितले. आणि दीक्षितांनी ते सगळे मान्य केले आणि मग बाजीराव दर्शनास आले. आल्याबरोबर दीक्षितांनी एक नारळ त्यांस पदरात टाकून परत जाण्याची आज्ञा दिली व म्हणाले, 4 दिवस ब्राह्मणांचे राज्य राहावे अशी इच्छा होती
पण ज्या अर्थी तुम्हास तात्काळ निरोप मागण्याची बुद्धी झाली, त्या अर्थी आता निरोपच आहे, जा. पुढे बाजीराव पुण्यास गेले व सिद्ध वचनाप्रमाणे लवकरच राज्यभ्रष्ट होऊन ब्रह्मावर्तनावर जाऊन राहिले. श्री स्वामी समर्थ.